त्या मुलाने एवढंच म्हटलं असतं की मला दवाखान्यातच न्या, बाकी मी कुठंच जात नाही, काय असेल ते हो. एवढी म्हणायची तुमच्यामध्ये क्षमता आली पाहिजे. मला फक्त आणि फक्त डॉक्टरकडे नेलं पाहिजे, बाकी मी कुठेच येत नाही. एवढी शक्ती तुमच्यात आली पाहिजे ना, आत्ताच आली पाहिजे, आत्ताच आली पाहिजे. तुम्ही जर प्रश्न विचारणार नाही तर फक्त तुम्ही हात जोडणारे राहणार. बापाचे हात जोडले, आईचा हात जोडला, मोठ्या पुरुषांच्या पाया पडलं, पाय धुवून पाय धुवून पाणी प्यालो, याच्यात काही मजा नाही. जेव्हापर्यंत तुम्ही बोलणार नाही, मार खा. मार. जेव्हा माझ्या पोराला मी शिकवत होतो गणित, एक्स, तो म्हणे एक्स काय आहे? एक्स माहित आहे तुम्हाला? एक्स माहित आहे? समजा ही संख्या एक्स आहे. एखादी संख्या आपल्याला माहित नसली तर एक्स म्हणतो आपण त्याला. तो नेहमी विचारायचा मला, सर बाबा हे एक्स काय आहे? हे एक्स काय आहे? आपण एक्स म्हणूनच काय घ्यावं? आपण वाय नाही घेऊ शकत का? घेऊ शकतो ना. आय नाही, आय पण घेऊ शकतो, झेड पण घेऊ शकतो, ओ पण घेऊ शकतो. असे प्रश्न तुम्ही विचारले पाहिजे. आणि जेव्हापर्यंत अशा प्रश्नांची निर्मिती होणार नाही तेव्हापर्यंत तुम्ही श्रद्धा आणि अंधश्रद्धेमध्ये तुम्ही हेलकावे खात राहा. त्यासाठी चिकित्सक बुद्धी आपल्या डोक्यात निर्माण झाली पाहिजे. एक प्रश्न विचारायची क्षमता आपल्या लोकांमध्ये, आपल्या डोक्यात निर्माण झाली पाहिजे. तो मुलगा जर त्याला माहित असतं, तुम्हाला आता काय माहित झालं? काय माहित झालं आता सांगा. समजा तुम्ही बिमार पडले, तुम्हाला बोलता पण येत नाही, तुमचे हातपाय दुखतात आहे, तुम्ही आई आई म्हणून रडताय, आणि तुमची आई एखाद्या ठिकाणी अशा ठिकाणी घेऊन गेली, बाबा अशा ठिकाणी घेऊन गेले की ज्या ठिकाणी दवाखाना नाही आहे, डॉक्टर नाही आहे, कोणीतरी वेगळीच व्यक्ती आहे, जिथे काय म्हणतात उद्बत्ता जाळून राहिलेले आहेत, जिथे काहीतरी वेगळंच वातावरण दिसते आहे. अशा वेळेस काय म्हणणार तुम्ही? काय म्हणणार तुम्ही? काय म्हणणार? आणि का म्हणून जायचं नाही? का म्हणून जायचं नाही? सांगा ना रे, का म्हणून जायचं नाही? हा, का म्हणून जायचं नाही? नाही, का म्हणून जायचं नाही? कारण मी बिमार आहे, मला हॉस्पिटलमध्येच घेऊन गेलं पाहिजे. आज ह्या हॉस्पिटलमध्ये जर मी दुरुस्त होत नसेल तर पुढच्या हॉस्पिटलमध्ये न्या, चांगल्या हॉस्पिटलमध्ये न्या, सरकारी हॉस्पिटलमध्ये न्या. अनेक स्कीम्स आहेत, त्याचा फायदा घ्या. तुम्ही त्या ठिकाणी कशाला मला नेता? मरायसाठी नेता का? ही जागृती तुमच्या मनात निर्माण झाली पाहिजे. आणि ही जर जागृती निर्माण होणार नाही, आपले प्रश्न उत्तर जर होणार नाही, तर मला असं वाटतंय आजचं सेशन काही फारसं चांगलं झालं नाही. मी जेव्हा तुम्हाला पाहत होतो, तुम्ही तळातळ नाचत होते, खेळत होते, कुदत होते, पण तुमच्या भावना व्यक्त करत होते. कोणाजवळ व्यक्त करता माहित आहे? ही सखुबाई खूप मारतील एकमेकाला, शिवाय देतील, एकमेकांना मदत करतील, पण आमच्याजवळ व्यक्त करणं, मोठ्या माणसाजवळ व्यक्त करणं, बिंदास व्यक्त करा, बिंदास बोला, आपल्या मनातनं काढा. तेव्हापर्यंत तुम्ही चिकित्सक होऊ शकणार. जेव्हापर्यंत तुम्ही प्रश्न विचारणार नाही त्यापर्यंत तुम्हाला जगही जगू देणार नाही. निर्भय व्हा, प्रश्न विचारा आणि पुढे जा. अंधश्रद्धा वगैरेच्या बाता तर वेगळ्या.